हॅलो फ्रेंड, नमस्ते. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ITC सेट ऑफ करण्याचे रूल्स काय आहेत आणि 3Bचे रिटर्न फाईल करत असताना आपल्यासमोर अशा काही सिच्युएशन्स येतात जसं की आपली टोटल टॅक्स लायबिलिटी ही आपल्या ITCमधून सेट ऑफ होऊ शकते, बट GST पोर्टल आपली टोटल टॅक्स लायबिलिटी ITCमधून सेट ऑफ करत नाही आणि ते आपल्याला चलान जनरेट करायला सांगतं आणि आपल्याला पेमेंट करायला सांगतं आपल्या टॅक्स लायबिलिटीचं. बट आपल्याकडे सफिशियंट ITC असताना आपण टॅक्स पेमेंट का करायचं, हा एक आपला लॉसच आहे. तर हे असं का होतं, आज आपण ते बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला कॅश पेमेंट करावं लागणार नाही आणि आपण आपली कंप्लीट टॅक्स लायबिलिटी ही ITC थ्रू पेड करू शकतो. चला तर मग बघूया असं का होतं आणि ह्याचं सोल्युशन काय आहे. त्यासाठी आपण पहिले तर ITC सेट ऑफ करायचे रूल्स बघून घेऊया. तुम्ही तुमच्यासमोर बघू शकता, एक स्लाईड ओपन आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ असं लेफ्ट हँड साईडला हेड आहे. त्याच्या अंडर IGST, CGST, SGST आहे. ठीक आहे. देन इथे वरती तुम्ही बघू शकता लायबिलिटी ऑन अकाउंट ऑफ IGST आहे, लायबिलिटी ऑन अकाउंट ऑफ CGST आणि SGST असं आहे. तर आता फर्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, रूल्स कसे लक्षात ठेवायचे. हा टेबल आपल्याला काय सांगतो, सपोज जर आपल्याकडे IGSTची ITC आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ती IGSTच्या लायबिलिटीमधून सेट ऑफ करायची आहे. देन आपण जी उरलेली IGSTची जी ITC आहे, जी राहिलेली बॅलन्स राहिलेली जी IGST आहे, ती आपण CGST आणि SGSTसाठी इन एनी प्रपोर्शनमध्ये, कुठल्या पण प्रपोर्शनमध्ये आणि कुठल्याही ऑर्डरमध्ये यूज करू शकतो. जसं की तुम्ही CGSTसाठी तर CGSTसाठी यूज करू शकता, SGST तर SGSTसाठी यूज करू शकता, अदरवाईज दोघांसाठी पण तुम्ही यूज करू शकता. असं कुठल्या पण प्रपोर्शनमध्ये यूज करू शकता. फक्त तिथे गव्हर्नमेंटचा एकच रूल आहे, अ टॅक्सपेयर कॅन युटिलाइज IGST क्रेडिट इन एनी प्रपोर्शन अँड इन एनी ऑर्डर, जसं की मी इथे लिहिलेलं आहे. बट द कंडिशन इज टू कम्प्लीट युटिलाइज द IGST क्रेडिट बिफोर यूजिंग CGST और SGST क्रेडिट. म्हणजे आता सपोज तुम्हाला CGST ॲडजस्ट करायचं आहे CGSTमधूनच, बट तुमच्याकडे IGSTची ITC आहे, तर तुम्हाला पहिले IGSTची ITC जी आहे ती CGST आणि SGSTमध्ये पहिले यूज करायची आहे. मग तुम्ही त्याच्यानंतर CGSTची जी ITC असेल ती तुम्ही यूज करू शकता. ते कसं ते मी तुम्हाला सांगते. फर्स्ट ऑफ ऑल हे तर कळलं, IGSTची जर ITC असेल तर ती आपण फर्स्ट ऑफ ऑल IGSTच्या लायबिलिटीसाठी यूज करायची आहे, इथे यूज करून घ्यायची. त्यानंतर आपण CGST आणि SGSTसाठी यूज करू शकतो. ओके. देन आहे नेक्स्ट CGSTची जी ITC आहे ती आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल CGSTच्या लायबिलिटीसाठी यूज करायची आहे. देन आपण जी बॅलन्स राहिलेली CGSTची जी ITC आहे ती आपण IGSTच्या लायबिलिटी सेट ऑफ करण्यासाठी यूज करू शकतो. CGSTमधून SGST सेट ऑफ होऊ शकत नाही, बिकॉज हाही एक गव्हर्नमेंटचा रूल आहे. अ क्रेडिट ऑफ CGST कॅनॉट बी यूज्ड फॉर अ पेमेंट ऑफ SGST अँड क्रेडिट ऑफ SGST कॅनॉट बी यूज्ड और कॅनॉट बी युटिलाइज फॉर अ पेमेंट ऑफ CGST. म्हणजे CGST आणि SGST हे एकमेकांना सेट ऑफ करू शकत नाही. CGSTची जर तुमच्याकडे ITC असेल तर त्यातून तुम्ही पहिले तर CGSTची लायबिलिटी सेट ऑफ करणार, देन IGSTची ITC सेट ऑफ करणार. नंतर नेक्स्ट आहे SGST. सपोज आपल्याकडे जर SGSTची ITC असेल तर आपण पहिले SGSTची लायबिलिटी सेट ऑफ करणार, देन बॅलन्स राहिलेली SGSTची ITC आहे ती आपण IGST सेट ऑफ करण्यासाठी यूज करणार. इथे पण SGST CGSTला त्याची ITC देऊ शकत नाही. ओके. तर मग आपण पुन्हा मी तुम्हाला हे एकदा थोडक्यात समजावून सांगते. IGSTची जी ITC असेल त्यातून आपल्याला फर्स्ट IGSTची लायबिलिटी सेट ऑफ करायचं आहे. देन जर राहिलेली बॅलन्स जी IGSTची ITC आहे ती आपण CGST आणि SGSTसाठी यूज करू शकतो. ही कंप्लीट युटिलाइज झाल्याच्या नंतर, IGSTची ITC कंप्लीट युटिलाइज झाल्याच्या नंतर, एकदम झिरो झाल्याच्या नंतरच आपण CGST आणि SGSTची ITC ही यूज करू शकतो. देन आहे CGSTची ITC असेल आपल्याकडे तर आपण फर्स्ट स्टेप CGSTची लायबिलिटी सेट ऑफ करणार, देन बॅलन्स राहिलेली ITC जी आहे CGSTची ती IGSTच्या लायबिलिटीसाठी यूज करू शकतो. CGST आणि SGST एकमेकांसोबत सेट ऑफ होत नाही.
तर हे एकदम सिम्पल रूल्स आहेत. मे बी तुम्हाला थोडंसं आता कन्फ्युजिंग वाटत असेल, त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्या एक्झाम्पल थ्रू तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल की आपल्याला हे जे ITCचे रूल्स आहेत ते कसे अप्लाय करायचे आहेत. चला तर मग आपण आता एक्झाम्पलकडे जाऊया आपल्या. तर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर एक एक्झाम्पल आहे. हे रिअल एक्झाम्पल आहे, म्हणजे रिअल प्रॉब्लेमशी रिलेटेडच एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला GST पोर्टलवर दाखवत नाही आहे, कारण की बरेचसे कॉन्टेंट हाईड करावं लागतं, त्यामुळे प्रॉपर प्रोसिजर कळत नाही आणि क्लायंटचा डेटाही कॉन्फिडेन्शियल असतं. त्यामुळे मी तुम्हाला हे एक्झाम्पल थ्रू समजवते आहे, बट हे ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स आहेत. चला तर मग आता आपण एक्झाम्पल आपलं समजून घेऊया. मिस्टर ए हॅज द फॉलोइंग लायबिलिटी अँड इनपुट क्रेडिट फॉर अ टॅक्स पिरियड ॲज फॉलोज. म्हणजे एला काही लायबिलिटी पण आहे आणि इनपुट क्रेडिट पण त्याच्याकडे पडलेलं आहे. तर ते कसं आपण ते बघून घेऊया. एकडे IGSTची लायबिलिटी आहे 400, CGSTची लायबिलिटी आहे 600, SGSTची लायबिलिटी आहे 600. ओके, टोटल लायबिलिटी आहे 1600. तसंच SGSTकडे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, म्हणजे ITC आहे 1000, CGSTची ITC आहे 400, SGSTची ITC आहे 400. म्हणजे टोटल आहे आपल्याकडे 1800. म्हणजे मी इझिली असं म्हणू शकते की माझ्या इनपुट टॅक्स क्रेडिटमधून माझी लायबिलिटी ही इझिली सेट ऑफ होऊन जाईल. मला काहीही पे करायची गरज नाही आहे इथे. उलट माझे 200 जे वाचतील, जे माझे बॅलन्स राहतील, ते माझे कॅरीड फॉरवर्ड होतील नेक्स्ट मंथमध्ये. ओके, ते इथपर्यंत समजले. इथे असंही लिहिलेलं आहे, टॅक्स शुड बी पेड इन कॅश इज 0, म्हणजे आपल्याला काहीही इथे पे करायचं नाही आहे. बट हे आपल्या हिशोबाने इथे आपल्याला काही पे करायचं नाही आहे. पण GST पोर्टल आपल्याला ऑटोमॅटिकली कसं सेट ऑफ करून देतं आणि तिथे काय सिच्युएशन्स असतात ते आपण आता बघूया नेक्स्ट आपल्या स्लाईडमध्ये. हे बघा, ही तुम्ही बघू शकता 6.1 पेमेंट ऑफ टॅक्स हे GSTचंच टेबल आहे. मी तसंच्या तसं कॉपी करायचा थोडाफार प्रयत्न केलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. ऑटोमॅटिकली सेट ऑफ ऑन GST पोर्टल. GST पोर्टल आपल्याला असा काही सेट ऑफ करून देतो. तर तो आपल्याला कसा सेट ऑफ करून देतो ते आपण बघूया. इथे तुम्ही बघू शकता IGST टॅक्स पेबल म्हणजेच लायबिलिटी किती आहे इथे तुम्हाला दिसते 400. CGSTची लायबिलिटी आहे 600, SGSTची आहे 600. ओके, क्रेडिट अवेलेबल पण इथे लिहिलेलं आहे 1400. मी जे तुम्हाला जे एक्झाम्पल मगाशी दाखवलं तेच मी इथे तसं घेतलेलं आहे. त्याचीच लायबिलिटी आणि क्रेडिट्स हे मी इथे मेन्शन केलेले आहे. ओके, आता आपल्याला GST पोर्टलने कसा सेट ऑफ करून दिला आहे ITC थ्रू तो आपण बघूया. GST पोर्टलने फर्स्ट काय केलं, IGSTची जी लायबिलिटी होती ती त्याच्या ITCमधून कंप्लीट सेट ऑफ करून टाकली. तुम्ही इथे बघू शकता 400 त्याची लायबिलिटी आहे, 400 त्याने 1000मधून सेट ऑफ करून टाकलेली आहे. आता IGSTची ITC बॅलन्स किती राहिली 600. ओके, आता इथे IGSTचा पहिला रूल काय सांगतो ते आपण बघूया. IGST क्रेडिट कॅन बी यूज टू सेट ऑफ IGST लायबिलिटी, जे की इथे त्याने कंप्लीट बरोबर यूज केलेली आहे. ओके, देन इफ देर इज अ क्रेडिट लेफ्ट ओव्हर देन इट कॅन बी अप्लाइड टुवर्ड्स CGST अँड SGST. ओके, जर IGSTची लायबिलिटी सेट ऑफ केल्याच्या नंतर जर ITC बॅलन्स राहत असेल तर ती CGST आणि SGSTच्या लायबिलिटीसाठी यूज करायची आहे. ओके, GST पोर्टलने इथे तेच केलेलं आहे. अकॉर्डिंग टू रूल CGSTसाठी कम्प्लिटली IGSTची ITC इथे यूज केलेली आहे. CGSTची लायबिलिटी किती आहे 600. CGSTचा क्रेडिट अवेलेबल किती आहे आपल्याकडे 400 आणि IGSTने इथे तुम्ही बघू शकता पेड थ्रू ITC. IGSTची जी ITC बॅलन्स होती ती 600 CGSTसाठी त्याने टोटली यूज केलेली आहे. पण आता सिच्युएशन काय क्रिएट झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता. CGSTचं जे क्रेडिट आहे ते तसंच्या तसं इथे बॅलन्स राहिलेलं आहे. ओके, पण इथे आपल्याला माहिती आहे CGST आणि SGST एकमेकांसोबत ॲडजस्ट होऊ शकत नाही, त्यामुळे त्या SGSTसाठी त्या 400चा काही यूज नाही. त्यामुळे इथे SGSTला 200 भरायला येतात. ते कसे, इथे टॅक्स पेबल म्हणजे लायबिलिटी आहे 600 SGSTची आणि क्रेडिट अवेलेबल फक्त 400 आहे, जे की त्याने ऑलरेडी त्याची लायबिलिटी सेट ऑफ करण्यासाठी यूज केलेलं आहे.
600मधून 400 गेले, ऑफकोर्स 200 उरले जे की आपल्याला इथे कॅशमध्ये पेड करायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता टॅक्स टू बी पेड इन कॅश. इथे आपल्याला 200 भरायला येतात. जेव्हा आपल्याकडे CGSTचा ऑलरेडी बॅलन्स आहे बट तो SGSTमध्ये यूज होऊ शकत नाही. म्हणजे काय, आपल्याकडे सफिशियंट ITC असूनसुद्धा आपल्याला कॅशमध्ये पे करावं लागत आहे. हा आपला एक लॉसच आहे. आपण पहिले काय बघितलं, आपल्याकडे टोटल ITC आहे 1800 रुपये, जी की आपली लायबिलिटी सेट ऑफ करण्यासाठी सफिशियंट आहे. बट आपल्याकडे GST पोर्टल आपल्याला सेट ऑफ करून कसं देत आहे, जेणेकरून आपल्याला 200 रुपये कॅशचं चलन क्रिएट करावं लागेल. तर आपल्याला असं नाही करायचं आहे, कारण हा आपल्या बिझनेसचा लॉस आहे. आपल्याकडून एक्स्ट्रा कॅश जाणार आहे, तर आपल्याला हे असं नाही करायचं आहे. त्यासाठी आपण इथे काय करायचं, GSTचं सेट ऑफ ऑटोमॅटिकली इथे आपल्याला घ्यायचं नाही आहे. इथे आपल्याला चलनही क्रिएट करायचं नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मॅन्युअली सेट ऑफ करून घ्यायचं आहे. तर ते कसं करायचं आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता ITC सेट ऑफ मॅन्युअल. मी इथे मॅन्युअली इथे सेट कसं केलेलं आहे मी तुम्हाला आता दाखवते. सेम सिच्युएशन आहे. IGST इथे 400, त्याचं क्रेडिट अवेलेबल, CGST SGST सगळं तसं आहे. पण आता मी इथे काय केलं, IGSTची जी लायबिलिटी आहे ती IGSTच्या ITCमधून इथून सेट ऑफ केलेली आहे. हा जो फर्स्ट रूल अप्लाय होतो तो इथे जसाचा तसा अप्लाय झालेला आहे. 600 जी ITC उरली IGSTची, ती आता मी इथे काय केली, जसं रूल सांगतो तसं कुठल्याही प्रपोर्शनमध्ये फर्स्ट ऑफ ऑल IGSTची ITC ही यूज झाली पाहिजे. त्यानंतरच तुम्ही CGST आणि SGSTची ITC यूज करू शकता. मग आपण फर्स्ट काय केलं, जे 600 होते त्यांना CGST आणि SGSTमध्ये डिवाइड केलं. ओके, 300 IGSTने CGSTला दिले, 300 IGSTने SGSTला दिले. कोणामध्येही कॉम्प्रोमाइज नाही. ते आता IGSTची ITC नील झाली आहे. मग आता CGSTची लायबिलिटी किती आहे 600, CGSTची क्रेडिट किती पडलेलं आहे 400 आणि IGSTने त्याची ITC आपल्याला 300 दिलेली आहे. ओके, 300 IGST आपल्याला ITC दिलेली आहे. देन बॅलन्स अमाऊंट आपली किती राहिली 300. मग आपण इझिली आपल्याकडे जे CGSTचं क्रेडिट अवेलेबल आहे आपण त्यातून इझिली 300 आपले सेट ऑफ करू शकतो. ओके, त्यातून पण आपले 100 रुपीज बॅलन्स राहतात. तुम्ही इथे बघू शकता 400मधून 300 गेले, 100 इथे बॅलन्स राहिलेले आहे. सेम SGSTमध्ये पण सेम झालेलं आहे. 600 लायबिलिटी आहे आणि क्रेडिट अवेलेबल आहे 400. IGSTने त्याचे सेट ऑफ ITC दिलेली आहे. SGSTला पण 300. सॉरी, मी हे चुकून इथे लिहिलं, मला इथे लिहायचं होतं. आणि बॅलन्स राहिलेली जी लायबिलिटी आहे ती SGSTने SGSTच्या ITCमधून लायबिलिटी सेट ऑफ केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. मग इथे पण 100 रुपीज बॅलन्स राहिले. 400 त्याची ITC होती पण त्याने SGSTची लायबिलिटी 300 सेट ऑफ केली, कारण IGSTने ऑलरेडी 300 दिले होते. तर अशा प्रकारे इथे आपली IGSTची कंप्लीट ITC यूज पण झाली आणि CGST आणि SGST इक्वल प्रपोर्शनमध्ये इथे यूज झालेले आपल्याला दिसतात आणि त्यांचे बॅलन्सही इक्वल प्रपोर्शनमध्ये राहिलेले आहेत. कारण की CGST आणि SGSTचा बॅलन्स हा मेंटेन करणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण मॅन्युअली सेट ऑफ करून आपण आपल्या बिझनेसची कॅश ही सेव्ह करू शकतो आणि लॉस हा वाचवू शकतो. बस त्यासाठी आपल्याला हे रूल्स लक्षात ठेवायचे आहे की आपण कुठल्या ऑर्डरने आपल्याला आपली ITC सेट ऑफ करून घ्यायची आहे. तुम्हाला जर माझी ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.